धान्याने शक्ती आणता येत नाही, तर केवळ तो भाव जो आहे, म्हणजे जिथे तो असतो, कुठे असतो, कुठे असतो, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जिथे आपण तो भाव तिथे लावतो, जिथे आपला भाव स्थिर होतो, तिथे आपल्याला तो तिथे सापडतो बरं का. म्हणून ज्ञान म्हणजे काय, खरं ज्ञान म्हणजे काय, ज्ञानोबरायांचं ज्ञान म्हणजे काय, चिरकाळ टिकणारं ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे त्याचं अस्तित्व असं आपल्याला तिथे म्हणावं लागतं. म्हणजे जिथे अभाव नाही, जिथे भक्ती आहे, तिथेच ज्ञान आहे असं आपल्याला तिथे म्हणावं लागतं. बघा, भक्तीमधून तिथे भाव, जिथे भाव तिथे देव, आणि जिथे देव तिथेच ज्ञान असं तिथे सांगतात. किंवा भक्ती तिथे ज्ञान, तिघही तिथे अतिशय जवळचे 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 शब्द. म्हणून सोपं जर आपण उदाहरण पाहायला गेलो, तर एक व्यक्ती एका गावामध्ये असते, त्यांना दोन तिथे सुपुत्र असतात. दोघही भाऊ अतिशय राम लक्ष्मणासारखे राहत असतात. दोघांमध्ये खूप प्रेम खूप प्रेम खूप प्रेम असतं. मोठे होत जातात, संसार करायचा वेळ येतो, लग्न व्हायची वेळ येते, जबाबदारी पडते, संसार सुरू होतो, लग्न होतं. पुढे जाऊन रामाला तिथे कुठल्याही संतानाची प्राप्ती होत नाही. लक्ष्मणाला तिथे काही तिथे संतान होऊन जातात, ते सुद्धा मोठे होत जातात. पण गंमत अशी होते, दोघांचे जे अर्धांगिनी पत्नी असतात, धर्मपत्नी असतात, त्या दोघा बायकांमध्ये तिथे चांगलं तिथे काही संबंध तिथे टिकत नसतात. सतत एकमेकांमध्ये काही ना काही वादविवाद तिथे होत असतो, साहजिक आहे. दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर वाद होणार, ठीक आहे. आणि हे बघून त्या राम आणि लक्ष्मणांना दोघांना तिथे बरं वाटत नसतं. कारण एकमेकांमध्ये तर इतकं प्रेम असतं की बाबा, शरीर जरी तिथे दोन असतील, देह जरी दोन असतील, पण त्यांचा जीव तिथे एक झालेला असतो. वाईट वाटतं त्यांना हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर. दोघे विचार करतात की बाबा, आपण संसार आपलं आपलं वेगळं करावं आणि आनंदात समाधानात राहावं. दोघांचं घर तिथे वेगळं होतं, सगळ्या गोष्टींमध्ये तिथे वाटणी होतात, आपले आपले कामं वाटून घेतात, सगळे काही शेत वगैरे सगळं काही वाटून घेतात. शेती होते, पीक यायला सुरुवात होतं, आणि आल्यानंतर गव्हाची पेरणी तिथे केलेली असते. दोघांचं असं शेत बाजूबाजूलाच असतं. संध्याकाळची वेळ होते, घरी जायची वेळ होते, जेवायची वेळ होते. राम म्हणतो लक्ष्मणाला, भरपूर तिथे धान्य आलेलं आहे, इथे मी याची निगराणी करतो, तुम्ही जाऊन घरी जाऊन जेवून या, तोपर्यंत मी इथं बसतो, आणि नंतर तुम्ही जेवून आल्यानंतर मी घरी जाऊन येतो. लक्ष्मणाच्या मनात असं तिथे येतं की बाबा, आता पुढे तर यांना काही संतान नाही, तर यांची आपण काळजी घेतली पाहिजे. काय करावं? आपलं जे काही गहू आलेला आहे त्यापैकी काही आपण त्याच्यामध्ये काही धान्य त्याच्यामध्ये ज्यादा आपल्या हिस्साचं त्यांच्यामध्ये टाकून द्यावं, वाढ होईल, पैसे त्यांना जास्त मिळतील, पुढे कसं होईल, त्यांना जास्त साठा करावा लागेल. तर ते काय करतात, त्यांच्यापैकी थोडस माल त्याच्यामध्ये घालून टाकतात भावाच्या ह्याच्यात. ते जाऊन जेवून आल्यानंतर दुसऱ्या भावाच्या मनात असं येतं की बाबा, यांना तर संतान भरपूर आहे, यांना सुद्धा तिथे धनधान्य साठवावं लागेल, म्हणून आपण काय करू, आपल्या काही धान्यापैकी आपलं काही धान्य यांच्या धान्यात तिथे घालून टाकू. दोघा भावांना कळतं काहीतरी तिथे गडबड झालेली आहे,
पण आल्यानंतर बघतो तर काय दोघही सम तिथे आहेत. याच्यात या दृष्टांतामधून आपल्याला काय पाहायला मिळतं की बाबा मन हे कसं आहे, भाव हे कसं आहे. भावाची उत्पत्ती कुठून होते? मनातूनच होते. मन हे कसं आहे, भाव हे कसं आहे, आणि मन आणि भाव याचा अतिशय जवळचा संबंध त्या कर्माशी आहे. कारण व्यवहार करत 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 व्यक्ती काय होते, व्यवहारामध्ये जेव्हा बुडते माणूस तिथे कोरडा होत जातो आणि त्याच्या मनातले भावना तिथे कमी होत जातात, प्रेम कमी होत जातात, आपुलकी कमी होत जाते. पण मन, भाव आणि कर्म किती जवळचे आहेत बघा. आपण म्हणतो ना, जसे आपण कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणून जशी आपली भावना तसा तो आपल्याला देव दिसतो, तसे आपले भाव तशी आपल्याला फळाची प्राप्ती तशीच होते. बर का. श्रीकृष्ण भगवान परमात्मा तिथे होते, महाभारत तिथे आहे. समोर ते साक्षात जेव्हा उभे होते, पांडवांना ते मात्र देव दिसायचे. कौरव तिथे होते पण तरी कौरवांना ते देव दिसत नव्हते. रावणाच्या समोर तिथे प्रभू श्रीराम होते पण त्यांना तिथे देव दिसले का? दिसले नाही. पण इतरांना, मारुतीरायांना, लक्ष्मणरायांना तिथे देव दिसले. म्हणून जसा भाव तसा तो देव आपल्याला दिसतो आणि तसाच फळाची प्राप्ती आपल्याला होते. दरवर्षीप्रमाणे इथे समर्थ सच्चिदानंद सद्गुरु मल्लनाथ महाराज यांचं आगमन या सुंदर अशा अमराईमध्ये सर्व मालकांच्या इथे शेतामध्ये आगमन इथे झालेलं आहे. आणि अतिशय नम्र आणि एका प्रेमाच्या भावनेने, भक्तीच्या भावनेने सर्व जणांनी इथे सद्गुरुनाथांचं इथे स्वागत केलेलं आहे. सर्व कासारीचे ग्रामस्थ, उमाकांतजी पाटील, दरोडे परिवार, दराडे परिवार, कराड परिवार, हे सर्व निर्जनपूर वरून त्यांनी इथे अनेक हजारो भाकऱ्या त्यांनी तिथे बनवले आणि सर्व वैष्णवांना, सर्व वारकऱ्यांना त्यांनी इथे प्रेमाने तिथे जीव घातलं, प्रसाद त्यांना खाऊ घातला. सर्व भांडेगावचे गावकरी, तसंच माळी परिवार, भरत माळीजी त्यांच्या तर्फे मंडपाची सेवा, समस्त कासारीकर, समस्त कुलकर्णी परिवार असेल, रातंजनकर परिवार असेल, सर्व काही जे काही भाविक भक्त असतील ज्यांच्या माध्यमातून सद्गुरुनाथांच्या या पालखीची सेवा, वारकऱ्यांची सेवा ते इथे करत आहेत आणि अशीच त्यांची सेवा चालू राहो. वेळ आपली इथे झालेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, विठुरायांच्या चरणी, गुरुपरंपरेच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या सेवेला तिथे विश्राम देऊया. श्रुती मृदंग टाळ मुळ्या शिकाळ वेळ म्हणून एकूण भक्तांची एवढी अविद्याची भगवान सर्व धर्माची एवढी महंत पौर्णिमा राम कृष्ण हरी राम राम राम